साताऱ्यापर्यंत जास्त तरी एक तरी वाघ आढळण असं वाटायला लागले, कारण की जंगल खूप जास्त मोठं आहे. हररमध्ये बोहनसला मी निघालेलो आहे, भोरकरल्या साईडला कुरुंजी मार्गे निघालेलो आहे. मधल्या मार्गे येसाजी कंक यांचा वाडा बघायचा आहे, जी 350 वर्षापूर्वीचाही जास्त आहे. आणि ती वाडा बघायचा आहे, तिथं काही शस्त्र आहे, ते त्यांचं काही सामान आहे पहिल्या जुन्या काळामधलं, ही मला सर्वांना तुम्हाला दाखवायचं आहे. आणि ते बघण्यासाठी भावनो मी ह्या असल्या मार्गामधून निघालेलो या. खूप जास्त खतरनाक मार्ग एकच भी आहे, ह्या असल्या जंगलामध्ये का नाही एखादा वाघ चित्ता मला दिसून येत झालं, कारण की मी खूप जास्त भीतो या गोष्टींना. कारण ह्याच्या आधी मला 2 वेळा माझ्या शेजारी येऊन बसली होती, त्यामुळे मी लय जास्त भिवू नये. तर एकच सांगायचं भावांनो, साताऱ्याला मी रायगड किल्ल्याकडे साईड निघालोय. जर कोण आहे ह्या रोडमध्ये कुरुंजी मार्गे मधल्या मार्गे जर कोण असेल कमेंट करून सांगा भावांनो, मला तुम्हा सर्वांना भेटूया. आणि हो, साताऱ्यामध्ये लवकर येतोय. बरीच जण म्हणत होती साताऱ्यामध्ये कवा येणार नाही, लवकर साताऱ्यामध्ये येतो या. आपली सायकल घेऊन येतोय, ती 3 देश फिरलेली पूर्णपणे. आणि हो, सबस्क्राईब करा आपल्या भावाला, कारण की असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ओरिजिनल कंटेंट मी दाखवत राहतो. आणि मस्त मध्ये ह्या सायकल मी पूर्ण दुनिया हिंडलेलो आहे, यायला लागलोय साताऱ्याला तुम्हा सर्वांच्या भेट घेण्यासाठी. तर भेटा मला खूप भारी वाटेल आणि खूप जास्त प्रेम आहे सातारकरांचं माझ्यावरती. लवकरच येतो या. फक्त एकच सांगायचं आहे, आपल्या मेन यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. MH45 रायडरला मोठं व्हिडिओ मला समजा तिकडे असतात, म्हणजे ह्या जंगलातनं मी गेलो काय केलं दिवसभर ह्याचा समजा व्हिडिओ तिथं बघा मिळेल. सबस्क्राईब करा. हर हर महादेव.